सो हे बच्चा पार्टी, कैसे हो आप लोग? आई होप आप बहुत बेहतरीन होंगे, बच्चा होना भी चाहिए। देखो बच्चा, जो हम लोगों ने कारवा चालू किया है नवोदय 2025 के एग्जाम के रिलेटेड, जिसमें मैथमेटिक्स के रिगार्डिंग जितने भी सवाल आपको पूछे जा सकते हैं, उन तमाम सवालों पे हम लोग अभी फिलहाल डिस्कशन कर रहे हैं, है ना। तो आज का ये अपना मेरे ख्याल से 29 या 30, शायद 24 या 25 वाला वीडियो होगा, है ना। तो उस हिसाब से वेराइटीज ऑफ एग्जाम्पल हमारे हम लोग कर रहे हैं, ऐसे समझिएगा। और अगर सपोज आपको ये पढ़ाया हुआ कंसेप्ट अगर अच्छे लग रहे हो तो प्लीज हमारे चैनल को लाइक शेयर और सब्सक्राइब कीजिएगा। चलो शुरुआत करते हैं। मेरा नाम है राज। आपका आज का पहला सवाल है बाळा, एका संख्येचे वर्गमूळ 12 आहे म्हणतोय, तर त्या संख्येचे दुप्पट काय होणार? असा साधा सोपा सरळ प्रश्न आहे तुम्हाला। एका संख्येचे वर्गमूळ 12 आहे, आता कोणाचं वर्गमूळ 12 असते रे? तुम्हाला माहित आहे ना सगळ्यांना? आता कोणत्या संख्येचे वर्गमूळ 12 आहे आम्हाला माहित आहे का? वाह, कोणत्या संख्येचे? आता जेव्हा आपल्याला माहित नाही तेव्हा असं विचार करू, आम्हाला माहित नाही म्हणून ती संख्या x आहे। तसं तर तुम्हाला माहित असायला पाहिजे कोणाचं वर्गमूळ 12 असते बा म्हणून, ठीक आहे। वर्गमूळ म्हणजे अंडर रूट, ठीक आहे। आम्हाला माहित नाही म्हणून आपण x मानू। या वर्गमूळ x च्या जे काही आहे त्याचं उत्तर 12 आहे असं तो म्हणत आहे। आता वर्गमूळ जेव्हा इक्वल टू च्या डावीकडे किंवा उजवीकडे जाते तेव्हा काय होतं बाळा? काय होतोय? स्क्वेअर होतो। केलं आहे आपण सगळं, वर्गमूळ। तर x इक्वल्स टू काय? 144 होतो। तर ती संख्या कुठली आहे? 144। कधी कधी पर्यायामध्ये ते 144 पण देतात बरं, ठीक आहे। पण त्यांनी ते नाही म्हटलंय की एका संख्येचे वर्गमूळ 12 आहे म्हणजे ती संख्या आहे 144, तर त्या संख्येच्या दुप्पट किती म्हणते? डबल किती? दुप्पट म्हणजे डबल झालं ना। या संख्येच्या डबल म्हणजे काय? इंटू 2 करा, 2 4 जा 8, 2 4 जा 8, 2 1 जा 2, 288 तुमचा उत्तर। बघा, अशा पद्धतीने डील करायचं असते। आता यासाठी तुम्हाला वर्गमूळ पाठ असतील तर छान, नसतील पाठ तर या पद्धतीने पण जाल। हा बेसिक कन्सेप्ट आहे। या हिसाबाने पण आपण अगर सपोज जाऊया ना तरी ते गोष्टी क्लिअर होत जातील। ओके, नेक्स्ट प्रश्नाकडे जाऊया। नेक्स्ट प्रश्न बघा बाळांनो, नेक्स्ट प्रश्न असा आहे की 3/12, 7/12, 2/12 आणि 9/12 यापैकी सर्वात मोठा अपूर्णांक कुठला? सगळ्यात महत्वाची गोष्ट हे बघायचं की बाळा, छेद हे समान आहेत का? छेद समान आहेत ना, म्हणजे डिनॉमिनेटर काय आहे? सेम आहे। तर ज्या वेळेस डिनॉमिनेटर सेम असते, नेहमी लक्षात ठेवायचं अंशामधील संख्या, जी संख्या अंशामधील सगळ्यात मोठी दिसतोय तो अपूर्णांक सगळ्यात मोठा, आणि अंशामधील सर्वात लहान संख्या तो अपूर्णांक सगळ्यात लहान, हा समजायचं। समजलं? म्हणजे अपूर्णांक सगळ्यात विचारलं काय? सगळ्यात मोठा अपूर्णांक विचारलाय ना, तर इथून 3 7 2 9 पैकी सगळ्यात मोठा कोण आहे? 9, म्हणून 9/12 हा तुमचा सरसकट उत्तर राहणार, जो की सगळ्यात मोठा अपूर्णांक आहे। लक्षात राहील, नियम लक्षात ठेवायचा, ठीक आहे। छेद समान असताना अंशामधील सगळ्यात मोठी अंक हा तो अपूर्णांक तो सगळ्यात मोठा राहणार, आणि अंशामधील सगळ्यात छोटू हा छोटू राहणार। क्लिअर आहे? चलो नेक्स्ट प्रश्न बघा बाळा, एक इंजिन तासाला 24,500 लिटर पाणी खेचते। एका तासात बाळा, एका दिवसात नाही म्हटलं आणि यांनी, पक्का प्रश्न पाहू द्या मला। तासाला, हा ठीक आहे, एक तासात 24,500 लिटर पाणी फेकत आहे बाळा। किती? 24,500 लिटर पाणी, मान्य कराल? आणि एका दिवसात तो 10 तास इंजिन चालवतो। एका दिवसात किती तास चालवतो? 10 तास, म्हणजे किती लिटर पाणी खिचलं जात असेल? एका तासात 24,500 बाळा, तर 10 तासात, जसं विचार करा की आपली चिमणी एका तासात 24,500 अंडे खाते, तर 10 तासात किती अंडे खाईल भाऊ? 1 टकल्या सरळ सरळ वाळवून टाकणे, म्हणजे इतकं। समजलं? म्हणजे 1 10 100,000 10,000 लाख, 2,45,000
सरळ सरळ अंडे खाते, म्हणजे पाय विचार करा 10 तासात कसा होईल. ठीक आहे. बघा, तर त्यानंतर त्याचं असं म्हणणं आहे, हा तर एका दिवसाचा हिसाब झाला. एका दिवसामध्ये तो 10 तासच चालवत आहे ना, तर त्याचं असं म्हणणं आहे की 4 दिवसात ते किती लिटर पाणी खिचून टाकेल असं म्हणणं आहे. तर सरळ सरळ काय करायचं, एका दिवसाचा हिसाब तुम्हाला माहितच आहे. एका दिवसाचा हिसाब 4 तास आहे, तर एका दिवसाचा हिसाब 10 तास आहे, तर 4 दिवसाचं काय होणार, याला डायरेक्ट गुणिला 4 करा. 2 4 5 1 2 3 इंटू काय 4. खतम. आता 3 शून्य तर पक्के राहणारच आहेत. 1 2 3. त्यानंतर लक्ष दे, 4 5 20, अजून एक शून्य राहणार आहे. ठीक आहे. बघा बघा बघा, 4 शून्य तर पक्के राहणार आहेत. 4 शून्य कुठे कुठे आहेत, 1 2 3 4 1 2 3 4. बघा, हे दोन तर पर्याय पहिल्याच फुरसतमध्ये कॅन्सल झाले. काही डाऊट? काही डाऊट? आता उत्तराकडे जाऊया. 4 4 जा 16 आणि 2 18. 18 बघा कुठे आहे बरं, हा 4 शून्यानंतर 8 कुठे आहे, बी, म्हणजे 9,80,000 तुमचं उत्तर राहणार. पूर्णच्या पूर्ण करून बघायची पण गरज पडणार नाही. समजलं का? इतकं लिटर पाणी 4 दिवसात काय होणार, खिचलं जाणार, खेचून होणार. समजलं? नेक्स्ट प्रश्न बघा बाळांनो. बघा, पूर्ण चिल्लर प्रश्न असतात. मी पहिलेच सांगतो, नेहमी सांगत असतो, 20 नवोदयच्या गणिताच्या प्रश्नामधून 14 ते 15 प्रश्न बिलकुल चिल्लर येणार आहेत. फक्त ते 5 ते 6 प्रश्न असे राहतात की जे जरासा वेळ पण घेतात आणि दिमाग जास्त लावावा लागतो. ठीक आहे, किचकट स्वरूपाचे. ठीक आहे. तर बघा 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 बघा, लक्ष दे रे. तर आता अशामधलं म्हणजे त्या किचकट प्रश्नांमधला हा प्रश्न नाही आहे बरं का. ठीक आहे. आता बघा, 1 7 10 12 21 3 आणि 29 या अंकांपैकी मूळ अंकांची बेरीज किती, असं साधं सोपं सरळ प्रश्न आहे. आता बघा, सगळ्यात महत्वाची गोष्ट, मूळ अंकांची बेरीज म्हणते, तर मूळ अंक पाहावे लागतील. काय करावं लागतील? मूळ अंक पाहावे लागतील. ठीक आहे. चला बघा, आता मूळ अंक आहेत कोणते ते तुम्हाला माहित पाहिजे. सगळ्यात महत्वाची गोष्ट, मूळ अंकांची परिभाषा काय आहे, की ज्या संख्या कधीच कोणाच्या फाळ्यात येत नाही आणि त्याला फक्त 2च अवयव असतात, फॅक्टर. कोणते? एक आणि तीच संख्या. एक आणि तीच संख्या. तर ते फक्त आता बघायचं आहे. सांगा बरं, मूळ संख्या कोणत्या आहेत त्यापैकी? एक. बहुतेक मुलं हेच चुका करतात. एक याला मूळ संख्या समजतात. एक ही मूळ संख्या नाही रे भाऊ. ठीक आहे. तर 7 आहे का? हो जी. 10 का? नो जी. 12 नो जी. 21 नो जी. 3 हो जी. 29 हो जी. तर यांची बाळा फक्त काय करणे होता? बेरीज करणं होता. 7 आणि 3 10 प्लस 29 किती होतात? 39. ठीक आहे. आणि प्रज्वल नावाचा जो प्राणी होता आपल्याकडचा, है ना, तो म्हणते ब्रेचॅड. आता माहित नाही त्यानं कोणाला कोणाला पकडलं होतं. 39 म्हणलास तू? 39 म्हणलं ना? मला 42 काहीतरी ऐकू आला. तुम्हाला? चला, 39 तुमचा उत्तर. समजलं का? 1 ला बिलकुल पकडायचं नाही, तर भाऊ तुम्ही सांगतो ना, ते बरोबर त्यांना माहित आहे की मुलं कुठे गलती करणार आहेत. तुम्ही 1 ला पकडता, 39 प्लस 1 40 होते ना, मस्त 40 पर्याय दिलाच आहे. पण तो तुमचा उत्तर नाही, कारण 1 ही मूळ नाही. हे लक्षात घ्या रे भगवंत. नाही समजला का? नेक्स्ट प्रश्न पार किती चिल्लर प्रश्न रे. नेक्स्ट वाला प्रश्न पहा. काय म्हणते प्रश्न, की पुढील पैकी सर्वात लहान संख्या कोणती असं तुम्हाला ओळखायचं आहे. सर्वात लहान. आता सुरुवात बघाल तर सगळ्यांची 6 पासून झाली आहे, सगळ्यांची. ठीक आहे. तर ज्यामध्ये 6 नंतर सगळ्यात जास्त झिरो ज्या ठिकाणी दिसतील, सुरुवातीला 6 नंतर ज्या ठिकाणी सगळ्यात जास्त शून्य तुम्हाला दिसतील, ते समजून जायचं की ते काय आहे. नाही ते उत्तर राहू शकते, खासकर असा विचार करायचा. ठीक आहे. आता 6 नंतर इथे एकच शून्य आहे, तर हा तर सगळ्यात मोठा होणारच, म्हणजे सगळ्यात लहान होणारच नाही. त्याच्यानंतर 2 शून्य आहेत, होऊ शकतो, पाहू, विचार करायला हरकत नाही. एकच शून्य आहे, कॅन्सल.
आता बी आणि डी पैकी उरलेलं आहे ना बाळा, तसं तर ते तुमच्या तोंडीच आहे बरं, ते तुम्ही पाहूनही समजू शकता, काही मोठी गोष्ट नाहीये, पण सांगतोय तुम्ही कुठे कुठे गलत होता. ठीक आहे. आता इथे बघ 2 शून्य आहे, इथे पण 2 शून्य आहे, इथे 6 आहे, इथे पण 6 आहे, इथे 6 आहे, इथे 6 आहे का, म्हणजे टकल्या जास्त आहेत की नाही तिथे. ठीक आहे, असंही लक्षात ठेवायचं. ठीक आहे, म्हणजे तुमचा उत्तर काय डी राहणार. दांड्या सर सर्वात लहान संख्या आणि सर्वात विषारी नसणारा साप दांड्या साप, मतलब डी. समजला का. बिचारा तो कोणी पोरगा, आपल्या क्लासचा एक मुलगा आहे, त्याचं नाव पार्थ म्हणून आहे. ठीक है, उसने तो इतना खतरनाक काम कर लिया था, नाली में का सांप निकाला, वो दांड्या सांप. ठीक है, और इतना खतरनाक, उसकी एक छोटी बहन है. ठीक है, उसके पापा मम्मी ने बम सूता उसको, फिर बाद में उसके बाद घर लेके गया. ठीक है, और जहां पे वो छोटी बहन उसकी खेल रही थी, आई थिंक बड़े मुश्किल से 3rd या 4th में होंगी, अब उनको तो पता चला सांप मतलब डर लगता जाए, 3rd 4th वाले बच्चियों को तो लगता है ना सांप बोले तो डर, तो भाई उसके डायरेक्ट गोद में फेंक दिया. अब भाई वो चिल्लाएगी कि नहीं चिल्लाएगी, है कि नहीं. अब वो बात अलग है कि वो सांप जो है काटता नहीं है, वो काटता नहीं तो कितना बेकार काम, कितना बेकार काम. इसलिए सांपों से तो भाई सच बता रहा, तो उसके चक्कर में वो सच बता रहा मतलब कैसे वो भाई डर के मारे बहुत चिल्लाई ना, तो इधर उधर उधर कैसा ना कैसा तो उसने किया होगा, तो उसके चलते वो गिर गई. तो एक दिन वो हॉस्पिटल में रही, एक दिन पूरा हॉस्पिटल में रही पार्थ के वजह से. वो अपने क्लास का बच्चा, ऐसे कोई को डरते भी नहीं है सांप से, कोई भी सांप दिखे तो ऐसा ऐसा करता वो. ऐसा भी नहीं कि भाई वो सुधरा उसके बाद भी 2-3 सांप पकड़े और ऐसे ऐसे करके बच्चों को डरा रहा है. सोचो, उसको डर नाम की कोई चीज ही नहीं है. मैं तो उसको बोल दिया भाई तू कुछ बने या ना बने, सर्प मित्र जरूर बनना. समझ रहे हो, है ना. किसी किसी को रहता है ऐसा खतरनाक कलंतरी, है कि नहीं. चलो अपने को क्या करना है, नेक्स्ट सवाल देखो बच्चा पार्टी. सुधाने तिच्या मैत्रीण स्नेहाकडून 8,000 रुपये घेतले, 2 वर्षासाठी कर्जाऊ घेतले. कर्जाऊ घेणे म्हणजे उधार घेणे असते, हे लक्षात घ्या. शब्द दिमाग खराब करतात, बाकी काही नाही. किती रुपये घेतले, 8,000. मतलब प्रिन्सिपल म्हणजे मुद्दल तुमचं किती रे बाळा, 8,000. 2 वर्षासाठी म्हणजे कालावधी म्हणजे नंबर ऑफ इयर कितना, 2 वर्ष. चला वर्षामध्ये आहे म्हणून चेंज करायची गरज नाही. व्याजाचा दर साल दर शेकडा म्हणजे दर किती आहे, 10%. तिला 2 वर्षानंतर किती रक्कम परत मिळणार म्हणजे काय विचारलंय, रास. तर रास म्हणजे काय असते रे, मुद्दल अधिक व्याज. तुम्हाला व्याज माहित आहे का, तर मग व्याजचा फॉर्म्युला काय असते रे बाळा, मोदक भागीला 100, आपल्या भाषेत मोदक. ठीक आहे. आता मुद्दल किती आहे भाऊ, 8,000 रुपये तोड़ा. दर किती आहे भाऊ, 10. कालावधी 2 डिवाइडेड बाय 100 क्या होगा, टकल्या 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 टकल्या, 8 दुने 16 आणि हे 2 टकले जसेचे तसे. बहुतेक मुलं या 16 टिक मारतात रे बाळा, आणि ते त्यांना माहित आहे मुलं कुठे गलती करणार आहेत. त्यांना माहित आहे बस त्यांचं उत्तर 16 पर्यंत येते, वर येत ते बघतात, 16 दिसलं टिक मारतात. लेकिन वो सरासर गलत हो जाएगा. ती रक्कम तर बडा, ही जी आलेली रक्कम आहे ती मात्र व्याज आहे, आणि परत करणारी रक्कम तुम्ही फक्त का व्याजच देता का, जे रक्कम असते ते पण देता ना रे. अरे बरोबर आहे की नाही आहे. तर ते रक्कम म्हणजे काय, तर हे लक्षात घ्या. ती रक्कम म्हणजे रास आहे, तर ती रक्कम म्हणजे काय, तर मुद्दल प्लस व्याज. मुद्दल म्हणजे किती, 8,000 प्लस व्याज म्हणजे किती आहे, 1600. तर किती होणार बाळा, 9,600 परत करायचं आहे. किती आहे, 9,600 तुमचा प्रॉपर उत्तर. क्लिअर आहे, काय डाऊट. नेक्स्ट प्रश्न बघा बाळांनो, नेक्स्ट प्रश्न बघा, नेक्स्ट प्रश्न बघा. असेही चिल्लर चालर प्रश्न राहतात. ठीक आहे, आणि मुलं याच्यामध्ये गलती काय करतात माहित आहे का, त्यांना एक गोष्ट माहिती असते नेमकं, की सर दिलेल्या अंकांमध्ये गुणाकाराच्या प्रोसेसमध्ये अगर सपोज एखादी संख्या जर 0 असेल
तर अख्खा सगळ्याचा सगळा उत्तर जे आहे हा शून्यच बनतोय. म्हणून याला पाहतात मस्त, अरे इंटू 2 इंटू 0 इंटू आहे ना, डायरेक्ट 0 उत्तर देऊन देतात. पण बाळा तो चुकीचा होणार की नाही होणार? हा जो आहे इथपासून इथपर्यंत हा शून्य झाला, पण +400 तर बाकीचे आहे ना, तर 0 + 400 उत्तर किती? 400. तर तुमचा उत्तर प्रॉपर काय आहे? बी आहे. समजलं? म्हटलं तुम्हाला काही काही प्रश्न बहुत चिल्लर राहणार आहेत. तुमच्या बेसिक नॉलेज किती तुम्ही छान आहात हात चेक करायचे आहे त्यांना, बाकी काय नाही. समजलं? आणि ते आराम से 15-16 प्रश्नामध्ये तुमच्या क्लिअर होऊन जाते. उरलेले जे 4-5 प्रश्न जे असतात ते थोडेसे अजीबोगरीब असतात, त्याच्यासाठीच तर आपण आहोत ना. समजलं ना? बाकी राहिली गोष्ट रिझनिंग आणि मराठी, एकही नाही गेला पाहिजे का? मराठीमध्ये एखाद दोन गेला चालते, पाहून टाकून. रिझनिंग मध्ये एकही नाही गेला पाहिजे, एकही. सगळं आउट ऑफ राहायला पाहिजे. समजलं? तेव्हा जाऊन आपल्याला फक्त जास्त मार्क पाहिजे नाही, आपल्याला जास्तीत जास्त 94 ते 95% पर्यंत अगर सपोज आपण घेतलं ना, खुश राहायचं. जास्त अननेसेसरी खूप जास्त, मी आउट ऑफ पाहिजे, मला आउट ऑफ पाहिजे, अरे भैया आउट ऑफच्या चक्करमध्ये एकही नाही भेटत. समजलं का? कधी एक गोष्ट लक्षात ठेवा, मोजकं करा, पण त्या गोष्टीला इतकं जोरदार करा की त्या रिगार्डिंग आलेला एकही प्रश्न तुमच्या सुटायला नको. मग तो टॉपिक कोणता आहे राव, इतका जोरदार करा. आणि त्या केलेल्या टॉपिक मधले ऑलमोस्ट बहुतेक टॉपिक तुम्हाला येतात, त्याला अजून छान पक्का करा, त्याची प्रॅक्टिस जोरदार वाढवा. हो की नाही? मी असं नाही म्हणत मला पूर्ण टॉपिक जे आहेत तुमचे 1 नंबर करा बा म्हणून, ना 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 ना. अगर सपोज अपने 12 से 16 के आसपास अगर कोई टॉपिक होंगे तो मुझे एक बात बताइएगा, अगर 12 टॉपिक है तो 10 टॉपिक तो आपके बेहतरीन होने चाहिए. 2 चलो ठीक है यार, प्लस माइनस हो सकता है, उसमें से कुछ एक आध सवाल आए, ठीक है. समझ रहे हो ना बातों को? तो उस हिसाब से प्लानिंग करो अपनी अभी की. अभी ऐसे मत देखना कि सर मुझे वो टॉपिक नहीं जम रहा है, अभी वो वक्त नहीं है. नहीं समझ रहे हो बात को? ठीक है. जो आपने अच्छे से करके रखा हुआ है ना, उसे और कितना अच्छे करते हो, इस पे सारा खेल है. उसके और एक्स्ट्रा सवाल कौन से बनते हैं, उसको आप सॉल्व करके कैसे देख रहे हो, उस पे सारा खेल है. समझ रहे हो? ठीक है. इसका मतलब ऐसा नहीं कि सर मला 4-5 टॉपिक येत नाही, मी सोडून टाकू का? नहीं, मैंने क्या बोला, इक्का दुक्का टॉपिक, ज्यादा नहीं. ठीक है. चलो और चर्चा करेंगे इस पे. नेक्स्ट सवाल की तरफ जाता हूं मैं. देखो, महाभयंकर इंपॉर्टेंट सवाल, ऐसे सवाल बड़े फेवरेट होंगे. ठीक है. चलो देखते हैं. जर म्हणते x, बघा रे बाळांनो, x भागीला 16 बरोबर 25/x, तर x स्क्वेअर किती? तिरपा गुणाकार करू. x इंटू x बरोबर आता 16 इंटू 25, कारण की याचा गुणाकार केला तर याचाही करावाच लागेल. तर x इंटू x बळा 2x होत नाही, x प्लस x 2x होतो, हे लक्षात घ्या. हा, काही इथे एक्स्ट्रा दिमाग लावा नको आता या स्टेजवर. x प्लस x 2x होतो, x प्लस 2x 3x होतो. समजलं? ह्या गोष्टी लक्षात ठेवा. पण इथे गुणाकार आहे ना, 2x आहेत म्हणजे राज इंटू राज, राजचा स्क्वेअर, तर x इंटू x, x चा स्क्वेअर. आता बघ बाळा, 16 आहे इंटू 25, याला की नाही खूप सारे मुलं गुणाकार करतात. ना बच्चा ना, ऐसा करने का नाही. स्क्वेअर कधी पण जेव्हा इक्वल टू च्या उजवीकडे किंवा डावीकडे जातो, काय बनतो बाळा? अंडर रूट बनतोय. आणि 16 चा बच्चा कोण आहे? 16 चा बच्चा कोण आहे? 4, बाहेर निघाला. 25 चा बच्चा कोण आहे? 5, बाहेर निघाला. तर x इक्वल्स टू 4×5 20. तुमचा उत्तर किती बाळा? किती उत्तर? सी. बहुतेक मुलं काय केलं असतील सांगू का? खूप साऱ्या मुलांनी 25 गुणिला 16, 6×5 30, साइन दुने 12 आणि 3 15, एका 5ची 5 आणि एका दुने 2, 0 5 न 5 10 आणि हा 4. बहुतेक पोरांनी 400 हा उत्तर दिला आहे. मी सांगतो ना, त्यामधली एक चिमणी नावाची प्राणी पण आपल्याकडे आहे, आणि प्रज्वल सुद्धा आहे की नाही, है ना बाळांनो? मला वाटलंच तुम्ही तसं काय कराल.
अरे पण आता बघ ना, तुमच्याही बरोबर आहे, गलत नाही हा तुम्ही, पण तुम्ही कुठे येऊन थांबल्या? एक्स इक्वल्स टू हा अंडर रूट 16 इंटू 25 तुम्ही बरोबर केल्या, हा 400 इथपर्यंत पोहोचल्या. तुम्हाला एक्स स्क्वेअर ची व्हॅल्यू विचारलं त्यांनी की एक्स ची व्हॅल्यू विचारलं ग? एक्स ची व्हॅल्यू विचारलं ना, तर एक्स बरोबर काय? वर्गमूळ मध्ये 400. आता 400 कोणाच्या वर्गमूळ आहे? तर 20च्या. तसं नाही आलं तर फक्त 4च करा. 4 म्हणजे काय? तर 2 आणि 2 टकले म्हणजे बाहेर निघाल्यावर 1 टकल्या, तर हा 20च्या असते बाळांनो. आता हे बघा बारीक सारीक गोष्टी, आणि त्यांना माहित आहे की मुलं कुठे गलती करणार आहेत, त्यांना 100% माहित आहे, आणि ते गलती करणार आहेत म्हणूनच ते पर्याय पण बरोबर तसेच देतात. पाय 400 दिलं नाही की नाही दिलं नाही. आम्ही मोठे खुश होऊन येतून घरी सांगतो ना, रे भाऊ एकच नंबर पेपर गेला का, एकच नंबर पेपर. आणि मग पेपर झाल्यावर मग सर आपले मस्तपैकी उत्तर सांगतात, तेव्हा होकाच पेपर गेला का माझा, होकाच पेपर गेला का, नाही चिंगणे, असं काम राहते. आता पाहू 18 तारखेला पेपर देऊन तुम्ही जसं येणार, 1-2 तासानंतर मी डायरेक्ट उत्तर सांगणं चालू करणार, तेव्हा पाहू दूध का दूध और पानी का पानी, फिर देखा जाएगा. चलो नेक्स्ट सवाल. देखो बच्चा, इसमें मैं माफी चाहूंगा, इसमें बच्चे सही है, मैं गलत हूं, है ना भाई? मैंने सवाल पूरा पढ़ा है, मुझे ऐसा लगा कि एक्स की वैल्यू पूछी गई होगी, पूछा गया है एक्स स्क्वायर, ठीक है? इसमें तो मैं ही पागल हो गया अरे भगवान, एक्स स्क्वायर पूछा गया था, तो सीधी बात है भाई, उसको स्क्वायर को उधर लेके जाने का कोई मतलब ही नहीं था. तो एक्स स्क्वायर, बगा 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 बगा, सॉरी सॉरी सॉरी, चिमनी सही थी, ठीक है? चिमनी का जो टीचर था वो गलत था, ठीक है भाई, ठीक है? तर बघा 16 इंटू 25 इथपर्यंत जाणे, एक्स स्क्वेअर जसंच तसं, आणि हा किती बाळा? 400. तुम्हाला विचारलं काय होतं? एक्स स्क्वेअर किती, ठीक आहे? एक्स नाही, जर एक्स विचारलं असतं तर 20, पण एक्स स्क्वेअर विचारलं म्हणून तुमचं उत्तर 100% काय? अरे किती भगवान, सी किती? 400. समजला का बाळांनो? समजला का रे? म्हणजे प्रज्वलही बरोबर होता, ठीक आहे? तुम्ही बरोबर होत्या का? चला तुम्ही बरोबर होत्या, चला ठीक आहे, चला गुड गुड गुड, ठीक है ठीक है, चला बढ़िया बढ़िया, चांगलं वाटलं. अच्छा चला नेक्स्ट प्रश्न. चलो देखो बच्चा, नेक्स्ट सवाल आपके सामने है. ए हा एक काम 12 दिवसात पूर्ण करत आहे. ए किती दिवसात कंप्लीट करत आहे? 12 दिवसात पूर्ण करत आहे. बी तोच काम 24 दिवसात. अरे बाबा मोठा आळशी आहे रे हा. चला, हा ना, ए हा 12 दिवसात आणि बी हा 24 दिवसात, बरोबर आहे ना काव्या? आळशी आहे मोठा, हो ना? चला, ए हा 12 दिवसात आणि बी हा 24 दिवसात काम पूर्ण करत आहे. तर त्याचं असं म्हणणं आहे, जर दोघे मिळून एकत्र तोच काम करतील तर किती दिवसात काम पूर्ण करतील रे भाऊ? तर पाहू, दिमाग चलावू पहिले, थांबत. असं आपल्याला वाटते, पण तसा नसते, कारण की जसं दिसते तसा नसते, म्हणूनच जग फसते. हो, समजला का? हा, नया नया नया, ठीक आहे. ऐ फसवा फसवी, पहा इकडे, ए किती आहे भाऊ? 12 दिवसात कंप्लीट. बी किती भाऊ? 24 दिवसात कंप्लीट. एकत्र जेव्हा केव्हा हा शब्द आला, एकत्र ते अगर सपोज एखाद्या कामाला पूर्ण करत असतील तर किती दिवसात कंप्लीट करत आहेत, त्याच्यासाठी एक टिरीक लावायची. का लावायची? टिरीक लावायची. नाही बघा, तसा नाही. धराचा दोघांचा गुणाकार भागीला दोघांची बेरीज. रपारप डायरेक्ट कसा? ए इंटू बी आणि ए प्लस बी. आता पाय बरं, ए किती? 12, बी किती? 24, आणि 12 अधिक 24, धडाधड उत्तर काढायचे भाऊ. 12 इंटू 24 करायचं नाही, पाहायचं का करायचं? 12 आणि 24 किती होतात? 36. मी का म्हणतो पाय इकडे, 12 म्हणजे 12 किती जा 36? 3 जा, आणि 3 किती जा 24? 8 दिवस लागणार बाळा त्याला खतम काम. म्हणूनच म्हटलं होतं, जसं दिसतं नसतं. तुम्ही का केलं माहित आहे? ए ला 12 दिवस लागतात, बी ला 24 दिवस लागतात, तर ए चा अर्धा करून टाकू, म्हणजे 12चा अर्धा 6 दिवस लागतील, खतम. असाच केलं, तसं काय करावं नाही. टिरीक लक्षात राहील. जेव्हा केव्हा दोघेही मिळून एकत्र जेव्हा ते काम करतात तेव्हा काय लक्षात ठेवायचं?
किती दिवसात काम पूर्ण कंप्लीट होणार, तर हे ट्रिकच लक्षात ठेवा. काय? A इंटू बी अपॉन ए प्लस बी. आता नेहमीच ए राहील अशातली गोष्ट नाहीये. ते जे दिलेले दोन व्यक्ती आहेत ना, त्या दोन्ही व्यक्तींचा गुणाकार भागीला त्यांचंच बेरीज. बस, गुणाकार भागीला बेरीज. दोन व्यक्ती, कोणतेही दोन व्यक्ती, पहिला व्यक्ती आणि दुसरा व्यक्ती, त्यांच्याच पहिला व्यक्ती आणि दुसरा व्यक्ती. धराच्या द्यायच्या का? वरती गुणाकार ना खाली बेरीज. नाही समजला का जी? अरे काही डाउट आहे का जी? सांगा थोड़ा तरी. चलो देखो रे, क्लास के बच्चों को अभी थोड़ा सा बोर लग रहा है, तो ये बच्ची बोलती कि मेरे को पास एक पहेली है खतरनाक वाली. ठीक है, अरे बाई आम्हाला समजला पाहिजे अशा शब्दात स्पष्ट वे मध्ये मस्त बोल. काय आहे तुझ्या मनात ते? अंधारा खोलीत बंदर मेला, 5 भाऊ असून दोघांनी नेला. का? अंधाऱ्या खोलीत बंदर मेला, 5 भाऊ असून दोघांनी नेला. 5 भाऊ असून दोघांनी नेला खावासाठी. चला हा. 3 भाऊ आळशी असतील घे. 3 भाऊ आळशी असतील म्हणून नाही नेला म्हणते. ठीक आहे, कोणाकडे उत्तर आहे? आता ते म्हणते अंधाऱ्या खोलीत बंदर मरलच कसा म्हणते. हे बाई नवीनच आहे रे भगवान. बाई यांना काय उत्तर माहित नाही, तूच सांग का? शेंबूड नाकातला काढून. शेंबडे दिमाग खराब. अंधारा खोलीत बंदर मेला. अरे बापरे, खतरनाक कुछ भी सोचते रे बाबा बच्चे आजकल के. बरोबर आहे चिमणे तुझ्या. अब आपको समझा कि नहीं समझा? ग्रुप बोलता हूँ, कमेंट क्या बोलते कमेंट करके बता देना. इतना खतरनाक शेमड़ा वाला काम था तो पता है. चलो अभी ठीक लग रहा है. चलो ध्यान दो, नेक्स्ट सवाल की तरफ जाते हैं. पहा बाळांनो, अशा टाइपच्या प्रश्नांसोबत डील करताना नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवायची. इथे पण तोच प्रकार लावायचा जो याच्या आधी आपण माणसां रिगार्डिंग प्रकार लावला होता ना, तोच प्रकार इथे पण तुम्ही तसंच लावाल. ठीक आहे, आता लक्ष दे. सगळ्यात महत्वाची गोष्ट, आता 25% म्हटल्याबरोबर 25% म्हणता बरोबर काय होते? 25 भागीला, समजलं का? 25 भागीला 100. तर पहिली संख्या दुसरीपेक्षा 25% मोठी आहे, है ना? तर जर पहिली संख्या 100 असेल तर दुसरी किती असेल? 25% मोठी आहे, म्हणजे 125 असेल. अंदाज रे, समजला का? ठीक आहे, तर 100 तर दुसरी किती असेल? 125. अंदाज पाय आता. तर दुसरी संख्या पहिल्या संख्यापेक्षा किती टक्क्याने लहान आहे? दुसरी संख्या पहिल्या संख्येपेक्षा किती टक्क्याने लहान आहे? अशा टाइपचे प्रश्न असले तर डायरेक्ट दिमाग थांब बाई, तसं नाही बघ, तसं नाही. आपल्याला जेव्हा माहित नाही तेव्हा आपण चुप राहायचं, है ना? आहे की नाही? पहिले समजून घ्यायचं, लॉजिक त्याचा समजा, आपोआप येतो. नाही तर मी डायरेक्ट उत्तर सांगू शकतो. सांगू का? 125 गुणिले 100 करा आणि भागीला 125, सॉरी सीधा घे असंच करो. तुम्हाला डायरेक्ट सांगतो घ्या. 25 इंटू 100 आणि 100 प्लस 25 घ्या. किती? 25 इंटू 100 भागीला 125. 25 एकानं 25 किती? 125. 5 ना 5 किती? 20. काय समजलं आता? जेव्हा डायरेक्ट सांगेन तेव्हा समजला? अरे भगवंता, काय समजला सांगा बरं. बघा बाळा, नेक्स्ट प्रश्नाकडे जाऊया आता आपण. ठीक आहे, जर 10 किलोमीटर प्रति तास वेगाने शाळेत गेल्यास 3 मिनिट उशीर होतो. अरे यार, हा उशीर आणि लवकर वाला काम आहे, समजलं ना? अरे बाय रे मिष्टी, बघ, जर 10 किलोमीटर प्रति तास वेगाने शाळेत गेल्यास 3 मिनिट उशीर होतो व 12 किलोमीटर प्रति तास वेगाने शाळेत गेल्यास 2 मिनिट लवकर पोहोचतो. 2 मिनिट लवकर पोहोचतो. तर घर व शाळाचे अंतर किती म्हणते? पाय. तर बघा, 3 मिनिट, लक्ष दे. आता 3 मिनिट उशीर, ठीक आहे,
आणि किती 2 मिनिट लवकर. याचा मिनिंग काय? वेळेतील फरक. वेळेतील फरक तुम्ही जनरली काय करता बाळांनो? 3 मधून 2 करता, मायनस. इथे तसं नाही करायचं, इथे करायचं प्लस. म्हणजे किती? 5 तास. किती तास? सॉरी 5 तास म्हणतो, 5 मिनिट. किती मिनिट? 5 मिनिट असते बाळा. काही डाऊट आहे का कोणाला? 5 मिनिट असते. मला एक गोष्ट सांग, 5 मिनिटं हा वेळेतील फरक झाला. ठीक आहे, म्हणजे पहिल्यांदा ज्या गतीने तो गेला असेल तेव्हा, आणि दुसऱ्यांदा ज्या गतीने तो गेला, वेळेवर गेला असेल तेव्हा, हा वेळेतील फरक झाला. तर पहिल्यांदा वेळेतील फरक हा करू, मायनस दुसऱ्यांदा वेळेतील फरक याच्या सोबत. ठीक आहे, तो किती आलाय बाळा? 5 मिनिट आहे. किती आहे? 5 मिनिट आहे. तर मला सांग, गतीचा फॉर्म्युला काय असते? अंतर भागिला वेळ. आपल्याला अंतर माहित आहे का रे? म्हणून x भागिला वेळ बरोबर काय? हा इकडे गती. मान्य कराल? आणि मला सांग, वेळचा फॉर्म्युला काय असते? वेळ बरोबर x भागिला गती, म्हणजे अंतर भागिला गती असते. मला सांग रे बाला, पहिल्या वेळी वेळ तुमची कोणती असेल? जेव्हा तो 10 किलोमीटर प्रति तास वेगाने गेला तेव्हा शाळेत 3 मिनिट उशिरा पोहोचला. किती मिनिट उशिरा पोहोचला? 3 मिनिट उशिरा पोहोचला. त्याची गती किती होती? 10. म्हणजे या ठिकाणी आपण, अंतर तर समान आहे ना दोघांचं, तर x भागिला गती किती? 10 किलोमीटर प्रति तास आहे बरं. तर पहिला वाला वेळ काय झाला तुमचा? x भागिला 10. तर मग दुसरा वाला वेळ काय असेल तुम्ही सांगू शकाल का? 12 किलोमीटर प्रति तास वेगाने तो जेव्हा शाळेत गेला तेव्हा 2 मिनिट लवकर पोहोचला. तर याची वेळ कसं निघणार? x भागिला 12. तर या दोघांच्या वेळेतील फरक तर आपल्याला ऑलरेडी मिळालाच आहे. तर पहिला वेळचा फरक, पहिला वेळ किती? x भागिला 10. दुसरा वेळ किती? x भागिला 12. आणि हा 5 मिनिट म्हणतोय, आणि हे बाकी सगळेचे सगळे किलोमीटर प्रति तासामध्ये होते. तर या मिनिटाला आपण तासामध्ये रूपांतर करावं लागेल. मिनिटाला तासामध्ये रूपांतर करायसाठी काय करावं लागेल? भागिला 60. चलो बरं. देखो मैं कहते कल्लावित को. देखो अब मैं क्या बोला, सबसे मेन चीज देखो, यहाँ पे 60 दिख रहा है, यहाँ पे 60 दिख रहा है क्या सबको? अगर मैं यहाँ पे 60 बना दूं तो काम अच्छा हो जाएगा. डिनॉमिनेटर जर सेम असलं बाळा तर वरची संख्या डायरेक्ट बेरीज किंवा वजाबाकी तुम्ही करू शकता. 10 ला काय करू जे 60 बनेल? इंटू 6, तर वरती पण इंटू 6. 12 ला काय करू जे 6 बनेल? तर वरती पण इंटू 5. तर 6x जा 6x भागिला 60, x 5 जा 5x भागिला 60, आणि हा 5/60. मी का म्हणतो चिमण्या, 6 आता डिनॉमिनेटर सेम झाल्यावर वरच्या संख्यांची डायरेक्ट डील करू शकता. भागिला किती? 60 बरोबर 5/60. मी का म्हणतो 6 मधून 5 गेला, 1x, आणि बाळा हा इकडे लक्ष दे रे, हा इकडे लक्ष दे. हा काय म्हणतो? 1x भागिला 60 इक्वल्स टू 5/60. इक्वल टू च्या डावीकडे, इक्वल टू च्या उजवीकडे समान अंक समान चिन्हांसोबत असले तर मरतात. 60 आणि 60 मेला, तर काय उरलं? 1x इक्वल्स टू 5. म्हणजे त्याला किती तास लागले रे बाळा? सॉरी त्याचं अंतर किती? 5 किलोमीटरचं तुमचं उत्तर. हे फक्त हाच प्रकार तुम्हाला अंतर काढ वेग मध्ये जरा जास्त विचारतात, तर हा रटूनच ठेवा प्रकार, की आपल्याला वेळेतील फरक करणे आहे ना. वेळेतील फरक करत असताना दोघांची आधी वेळ काढणे अंतराच्या रिगार्डिंग, कारण की अंतर समान असते, आणि पण दोघांची जे वेळ आहेत उशिरा आणि लवकरवाला, त्याची बेरीज करून त्याचा तासामध्ये रूपांतर कर. हा नियम बसवूनच ठेवा दिमागात. हा येतोच परीक्षेत, फेवरेट प्रश्न आहे अंतर काळ वेग मधला. आणि एक ट्रेनचे, ते ट्रेनचं तर घेतोच आपण. समजलं आहे का? समजलं की नाही समजलं? झुकझुक गाडीवाला. ठीक आहे, नेक्स्ट प्रश्न बघ. 5 शेवटचा प्रश्न मोठा खतरनाक प्रश्न आहे. दिसायला खूप मोठा जात आहे, ठीक आहे, पण आहे नाही. ठीक आहे, अशा टाईपच्या प्रश्नांमध्ये पहिले काय डील करणे पहिले लक्षात घ्या बाळा. हा बघा, हा जो आहे याला पहिले नॉर्मल स्वरूपामध्ये आणा. 1 + 1/2 म्हणजे ज्या अपूर्णांकाच्या समोर 1 असते ना, डायरेक्ट खालच्याला वरच्या सोबत गुणाकार म्हणजे बेरीज करून टाका. तसाही नाही जमत असेल पप्पा, 2 × 1 2 अधिक 1 म्हणजे 3 आणि खाली 2 जसाच्या
तसा इंटू आहे बरं. 1 इंटू 3 प्लस 1 म्हणजे 4/3. लक्ष दे. इंटू 4 1 4 अधिक 1 म्हणजे 5/4. 5 1 5 म्हणजे 5 1 5 अधिक 1 म्हणजे 6/5. गुणिला कराल धडधड 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 इकडे कुठेतरी जाणारच आहे तो. तर 21 जा 20 प्लस 1 21/20. मला एक गोष्ट सांग, जसा हा 3/2 दिसतोय याच्यानंतर 4/3 दिसतोय, तर इथे बघा होत काय आहे, 1 1 ने समोरची संख्या वाढत आहे आणि खालची संख्या पण 1 1 नी वाढत आहे. हे लक्षात दे. ठीक आहे. पण बघ हे 3 आणि हा 3 मेला, हा 4 आणि हा 4 मेला, 5 आणि 5 मेला, तर तसाच इथे कुठेतरी 6 आणि 6 मरेल. लक्ष दे. कुठे ना कुठे तरी 6 आणि 6 मरेल आणि इथे कुठे ना कुठे 20 हा वाला आकडा मरणार आहे की नाही मरणार आहे. याच्या आधीची संख्या मी जर विचार करेन तर मरेल की नाही मरेल. ठीक आहे. तर मला एक गोष्ट सांग बाळा, उरलं काय याच्यामधून खाली 2 आणि याच्यामधून उरलं काय 21, म्हणजे 21/2 तुमचा उत्तर. कधी कधी डायरेक्ट उत्तर देण्याच्या चक्करमध्ये नको. डायरेक्ट उत्तर असं द्यायचंच नाही. मी तुम्हाला 2-3 प्रकार सांगितले होते यामधले, तुम्ही प्रत्येकदा एकच प्रकार लावता. पहिला वाला विचार करायचा थोड़ा. ये 3-4 प्रकार तुम्हें अभ्यासात आना आदि. आई होप आपको ये सारी चीजें समझ में आ रही होंगी. 18 जनवरी को अपना पेपर है नवोदय का. 19 जनवरी से हमारी 4th की नई बैच स्टार्ट हो रही है, जो कि नवोदय 2026 के हिसाब से हम लोग तैयारी करने वाले हैं, जिसमें हम लोग ऑनलाइन प्लस ऑफलाइन दोनों तरीके से पढ़ाई, ऐसे एक हाइब्रिड तरीके से हम लोग पढ़ाई करते हैं. ठीक है. अगर आपको ऐसा लगता है कि नहीं मेरे बच्चे को तैयारी हमारे एकेडमी के थ्रू कराना है, तो आप 8275397522 पे कॉल करके सारे डिटेल पूछ सकते हो. आपको सारे इंफॉर्मेशन मिल जाएगी. और हमारा पढ़ा हुआ कंटेंट आपको थोड़ा बहुत भी अच्छा लगा हो तो प्लीज हमारे चैनल को लाइक शेयर और सब्सक्राइब जरूर कीजिएगा. अपने दोस्तों में जरूर बताइएगा. क्या पता आपके थ्रू किसी को अपने क्लास के बारे में पता चल जाए, बाकी कुछ है ना. तो मिलते हैं बच्चा नेक्स्ट वीडियो में. तब तक खुश रहिए, ख्याल रखिए. थैंक यू सो मच. टाटा, बाय बाय, शुक्रिया.